मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मी आपल्या भाजपचाच सरपंच आहे. बूथ प्रमुखापासून पूर्ण जिल्ह्याचं काम बघतो आणि माझ्याच गावातील हा रोड आपली पूर्ण राज्यात सत्ता आहे, आपली केंद्रात सत्ता आहे. सध्या एका व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपच्या एका सरपंचानं स्वतःच्या सरकारविरोधात नाराजी व्यक्त करत पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये संबंधित सरपंच म्हणताना दिसतात की मी भाजपचा सरपंच आहे. राज्यात आणि केंद्रात आपल्या पक्षाची सत्ता आहे, पण 2 वर्ष झालं तरी आमच्या गावात साधा रस्ताही नाही. काय करायची ही सत्ता? फडणवीस साहेब, आम्हाला लाज वाटते, अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याचं दिसतंय. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मी आपल्या भाजपचाच सरपंच आहे. एबीव्हीपी मध्ये काम केलं, भाजपमध्ये आज बूथ प्रमुखापासून पूर्ण जिल्ह्याचं काम बघतो आणि माझ्याच गावातील हा रोड आपली पूर्ण राज्यात सत्ता आहे, आपली केंद्रात सत्ता आहे. 2 वर्ष झाले हा रोड खांदून ठेवला आणि ठेकेदारानं या रोडकडे येऊन सुद्धा पाहत नाही. रोज या रोडवर शेतकऱ्याचे अपघात होत आहेत. माझ्या गावातील शेतकरी पडत आहे, शेतकऱ्याचे हातपाय मोडत आहेत. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत, इंजिनियर आहेत, यांना वारंवार पत्र व्यवहार केला, आंदोलनाचा इशारा दिला, तरी सुद्धा माझ्या गावातील रोड अद्याप चालू झालेला नाही. येणाऱ्या काळात तात्काळ माझ्या गावातील रोड चालू झाला नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाला कुलूप लावून गावातील सर्व नागरिक ऑफिस समोर आंदोलन करतील. दरम्यान काँग्रेसनंही आपल्या अधिकृत एक्स हँडलवर हा व्हिडिओ शेअर करत राज्य सरकारवर निशाणा साधलाय. काँग्रेसनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की राज्यात आणि केंद्रात सत्ता, तरीही विकास बेपत्ता. मी भाजपचा सरपंच, पण माझ्याच गावात रस्ता नाही. स्वतः भाजपच्या सरपंचालाच रस्त्यावरील चिखलात बसून प्रशासनाचा निषेध करण्याची वेळ आली आहे. 2 वर्षांपासून रस्ता खोदून ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचे अपघात होत आहेत आणि हक्काच्या रस्त्यासाठी स्वपक्षीय लोकप्रतिनिधीलाच आंदोलनाचा इशारा द्यावा लागतोय. देवेंद्र फडणवीस, जर तुमच्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांची आणि लोकप्रतिनिधींची ही अवस्था असली तर महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे काय हाल होत असतील? फडणवीस, तुमच्या सरकारमध्ये टक्केवारीमध्ये गुंतलेल्या तुमच्यासारख्यांचेच फक्त अच्छे दिन आलेत, अशी ही पोस्ट आहे.